आता आपण नाशिककडे वळूया पुण्यानंतर। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा रंगत निर्माण झालेली आहे। आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली आहे आणि नरेंद्र दराडेंना महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। पण भाजपचे नेते गणेश गीते यांनी बंडखोरी केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी एकट्यानेच उमेदवारी अर्ज दाखल नाही केला तर त्यांचे बंधू गोपाळ गीते यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे शिवसेनेची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे। परवा दुपारपासून उदय सामंत हे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे नाशकामध्ये टळ ठोकून आहेत। गीतेंच्या माघारी करता शर्थीचे प्रयत्न त्यांनी काल दिवसभर सुद्धा केले। काल मुंबईत सुद्धा वेगवान घडामोडी घडल्या। गीते बंधू उमेदवारी मागे न घेण्यावर ठाम आहेत। दुसरीकडे आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार, बंडखोरीवर मार्ग काढणार असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे गीते बंधू काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आता गिरीश महाजन मध्ये पडतात का, ते गीतेंना समजवू शकतात का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। गोकुळ गीते आता आपल्यासोबत आहे, अर्थात न्यूज 18 मराठीवरती ते एक्सक्लुझिव्हली आपल्यासोबत आहे। आपण त्यांचा शोध घेतलेला आहे। गोकुळ भाऊ, खरं तर आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सुरुवातीला गणेश गीते यांनी दाखल केला, नंतर आपण उमेदवारी अर्ज दाखल केला। आता चर्चा सुरू झाली की आपली माघार होणार, माघार घेणार, भूमिका काय? मी आपल्याला परवाच त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी माझी प्रतिक्रिया दिली होती की मी ही निवडणूक पुढे घेऊन जातो, कुठल्याही प्रकारची माघार माझ्याकडून होणार नाही। कार्यकर्त्यांचा आणि माझ्या समर्थकांचा पहिल्या दिवसापासून आग्रह होता की ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे आणि समोरच्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आणि रोष या मतदारसंघात आपल्याला दिसलेला असेल आणि आपल्याला तो माहिती पण आहे आणि त्या आधारे या निवडणुकीला सामोरं जाण्याची मी प्रक्रिया पूर्णपणे केलेली आहे। आता पण तुम्ही या ठिकाणी आले आहात तर मी कॅम्पेनिंगमध्येच आहे। तुमच्या माघारीच्या जोरदार हालचाली सुरू आहे। उदय सामंत नाशिकला आलेले आहे, त्यांचा तुमच्याशी काय संपर्क झाला आहे किंवा माघारीसाठी काही बोलणं झाली? तुम्ही बघितले पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांच्याद्वारे आपल्याला आवाहन केलं की आपण माघार घ्यावी, आपली भूमिका त्याबद्दल? मी कॅम्पेनिंगमध्ये असल्यामुळे मला अशी कुठली प्रक्रिया किंवा काही त्यांची पत्रकार परिषद मला या संदर्भात आत्ताच तुमच्याकडून या ठिकाणी समजलेला आहे, पण मला त्यांचा कुठलाही काही कॉल किंवा कुठलाही संपर्क कोणाद्वारे या ठिकाणी झालेला नाही। तुमचे बंधू गणेश गीते यांच्याशी ते संपर्क करताय, तुमची किंवा गणेश गीतेंची दोघांपैकी एक लढणार की दोघेही लढणार? नाही, दोघांपैकी मला त्यांचं माहीत नाही, पण मी तर लढणार, मी 100% लढणार। भाजपची जशी आमच्याकडून अपेक्षा असते तशी आमची सुद्धा असते असं म्हणत उदय सामंतांनी गीतेंच्या माघारीबाबतचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवलेला आहे। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या गणेश गीतेंनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचा भाऊ गोकुळ गीते यानं सुद्धा उमेदवारी अर्ज भरला। त्यांच्या माघारी करता मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून होते, तर गिरीश महाजन यांनी सुद्धा गणेश गीतेंची मुंबईमध्ये भेट घेतल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा संदर्भ देत सामंतांनी गीतेंच्या माघारीबाबत गिरीश महाजनांकडे रोख केलेला आहे। गणेश गीते असतील, गोकुळ गीते असले, दोघेही समंजस आहेत, त्याच्यामुळे ते समंजसपणाने निर्णय घेतील। आणि दुसरं एक त्याच्यातनं जे जाणवलं ते परत रिपीट करतो की दोघांचाही केंद्रबिंदू हे गिरीश महाजन साहेब आहेत, त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब योग्य तो निर्णय घेतील ना। माझ्या रत्नागिरीमध्ये एखाद्या व्यक्तीनं फॉर्म भरला आणि त्याने जर प्रसारमाध्यमाकडे जाऊन सांगितलं की उदय सामंत सांगतो तेच मी करणार आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेना वाढवणार आहे, तर ती माझीच जबाबदारी राहिली ना। जे माझं नाव घेतलं जातं, एखादा उमेदवार नाव घेतो त्यावेळी ती माझी जबाबदारी राहिली त्याच्याकडनं ते करून घेणं। आणि असं काही कुठं माझ्यामध्ये आणि गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही किंवा अन्य कुठच्या मंत्र्यांमध्ये गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही। उलट गिरीश भाऊंचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे, ज्या पद्धतीने समन्वय ते ठेवतात, त्याच्यामुळं मी म्हणून 4 वेळा त्यांचं नाव घेतलं की त्यांच्या कामाच्या स्टाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्या स्टाईलमध्ये ते हे दोन्ही फॉर्म मागं घ्यायला त्यांना विनंती करतील आणि मागं फॉर्म घेतील। आम्ही हक्कानं कोणाला सांगू शकतो तर भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे। जसं भारतीय जनता पार्टीच्या आमच्याकडनं काही अपेक्षा आहेत का, सोलापूरमध्ये काही अपक्ष उभे राहिलेले होते, त्याच्यानंतर संभाजीनगरला अपक्ष उभे राहण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, तर जी भारतीय जनता पार्टीची आमच्याकडनं हक्कानं एक अपेक्षा आहे तीच भारतीय जनता पार्टीकडनं आमची हक्कानं अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आमची अलायन्स जी आहे हे नॅचरल अलायन्स आहे आणि नॅचरल अलायन्समध्ये असं कुटुंबामध्ये जरा घडत असतं, पण त्याच्यामध्ये सगळे एकत्र बसून निर्णय घेतील ना। उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे हे स्वतः गिरीश महाजन साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि त्याच्यावर ते असं म्हणालेत की ह्याच्यातनं 100% मार्ग निघेल।
दरम्यान आतापर्यंत कोणकोणत्या जागेवरील बंडखोरी शमवण्यामध्ये महायुतीला यश आलंय ते आपण बघूया. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंतचीच मुदत आहे. तर आपण कुणी कुणी मागे घेतलेली बंडखोरी ते बघूया. संभाजीनगर जालना हा मतदारसंघ, तिथे सुहास शिरसाट यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार यानं उमेदवारी अर्ज भरला होता, पण शिंदेंनी अब्दुल सत्तारांशी संवाद साधला आणि समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्यामुळे बंडखोरी शमलेली आहे. आता रायगडमध्ये काय घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीला हा मतदारसंघ गेलेला होता. अनिकेत तटकरे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, पण तरी सुद्धा आधीच म्हणजे अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच जुईली दळवी, महेंद्र दळवींची मुलगी, तिनं उमेदवारी अर्ज भरलेला होता. शिवसेनेच्या जुईली दळवी यांनी साधारणपणे काल दुपारी 1 ते 2च्या दरम्यान माघार घेतली अशी बातमी समोर आली. महेंद्र दळवी यांची बंडखोरी शमलेली आहे. पुढे काय झालं, पुण्यामध्ये विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या बाजूने ते उभे आहेत आणि तिथे भाजपच्या प्रदीप कंद यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला, पण मग पक्षानं त्यांना समजवल्यानंतर त्यांनी माघार घेतलेली आहे. राष्ट्रवादीत पुण्यामध्ये आपापसात सुद्धा वाद सुरू आहेत, ते अजून वेगळे. अमरावतीची जागा ही गेली भाजपला. अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे आणि प्रवीण पोटेंच्या समोर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, पण तो अर्ज रद्द झाला. विप्लव बाजोरिया यांचा अर्ज काही कारणांनी रद्द झाला. ते कोर्टात जाणार आहेत असं म्हणतायत, पण आता तरी त्यांचा अर्ज रद्द आहे. तर आता पुढच्या बातम्यांकडे आपण वळूया. अजून एक महत्त्वाची बातमी येते. कोकणातील विधान परिषद जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उघड नाराजी बोलून दाखवलेली होती. त्यांच्या मुलीनं सुद्धा म्हणजे जुईली दळवीनं सुद्धा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली, तर तिने उघड नाराजी बोलून दाखवली होती की रायगडमध्ये कायमच आमच्यावर म्हणजे शिवसेनेवर अन्याय होतो आहे. सोशल मीडियावर तिनं पोस्ट केली आणि दळवींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कोकणातील जागा शिवसेनेला मिळणं अपेक्षित होतं, मात्र पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच सुनील तटकरे यांनी अनेकदा फसवणूक केल्याचा आरोप करत ही निवडणूक लढवली असती तर राष्ट्रवादीचा पराभव केला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिलेली आहे. पक्षाचे नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश पाळणारा मी एक शिवसैनिक कार्यकर्ता आहे. तर त्यांच्या आदेशाप्रमाणे उद्भवलेल्या महाराष्ट्राला परिस्थितीला सामोरं जात असताना महायुतीमध्ये कुठे दरार येऊ नये, कुठे बाधा निर्माण होऊ नये म्हणून आदेशाला पालन करून मी आज करण्याचा फॉर्म पाठी घेतला आहे. नाराजी तर निश्चित आहे, पण ती नाराजी महायुती धर्मामध्ये नक्की नाही होणार आहे. त्याचं कारण असं आहे की शेवटी आम्ही सरकारमध्ये असणारे आमदार आहोत, त्यामुळे त्याचं पालन करणं आमचं कामच आहे. जी आत्ता परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली, मला असं वाटतं 4 तारखेच्या फॉर्म विड्रॉल झाल्यानंतर जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरं जायची तयारी आम्ही निश्चित करणार. भावनिक पोस्ट आहे, एका वडिलांनी एका मुलीच्या विषयी केली ती पोस्ट आहे, निश्चित आहे. कारण शेवटी फॉर्म भरताना माझ्या अनेक समस्त कार्यकर्त्यांनी त्यामुळे ज्याने मला सपोर्ट केला होता, मला मदत केली होती आणि म्हणून मी 30 तारखेला फॉर्म भरला होता. कारण एकंदर कोकणातली राजकीय परिस्थिती निश्चित वेगळी आहे आणि म्हणून आशा होती की शिवसेना पक्षाकडे ही उमेदवारी गेली असती. माझी मुलगी किंवा अन्य कोण उमेदवार असते फॉर्म भरला असता तर त्यांना ती उमेदवारी गेली असती. एका शिवसैनिक लढला असत्या सीटवरती आणि तो जिंकून आला असता, ही त्याच्या मागची भावना होती. तटकरेने कधीही महायुती धर्म पाळला नाही आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी पाशा बदललेला आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना डॅमेज करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याचे समर्थन करायचं नाही म्हणून माझ्या करण्याचा फॉर्म भरला होता. कारण आत्तापर्यंत राजकीय प्रवासामध्ये तटकरेने कधीही महायुती धर्म पाळला नाही आहे. मग आम्ही का पाळावा हा त्याच्या मागचा उद्देश होता. पण आत्ताचं महाराष्ट्र राजकारण हे वेगळ्या दिशेला चालू आहे आणि मला वाटतं 4 तारखेला कुठे फॉर्म पाठीपुढे होतात त्याच्यावर पक्ष नेते जे आदेश देतील त्याचं पालन आम्ही नक्की कार्यकर्ता म्हणून करणार. माझं म्हणणं असं होतं की कोकणातल्या आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी झालेल्या मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून चर्चा करायला पाहिजे होती. त्यावेळी आलेली संधी आम्हाला गमावावी लागली. ते तटकरेंचंच त्याच्यामागचं षडयंत्र होतं. आत्ता पण एकदा सगळ्या या गोष्टीमध्ये तटकरेंचाच चिरंजीव उभा आहे, दुसऱ्यांदा उभा आहे. तटकरेच्या घरात का सीट या संदर्भातली ती चर्चा लोकांमध्ये होती आणि म्हणून त्याला छेद देण्यासाठी माझ्या कन्याचा फॉर्म भरला होता. परंतु आज जो काय निर्णय झाला त्या आदेशाने
साहेब जे आमचे बोलले त्याप्रमाणे फॉर्म मी पाठी घेतला.